नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मला करायचं आहे वृक्षारोपण आणि त्यासाठी रोपं बघण्यासाठी मी चालले आहे एका नर्सरीमध्ये, जी आहे गव्हर्नमेंट नर्सरी लोकमंडीला। तर हा आहे आमली रोड। तर आमलीमध्ये मी आता आलेली आहे। तर बाजूला बघू शकता तुम्ही सर्व औद्योगिक वसाहत म्हणजेच सगळं इथं कंपन्यांचा एरिया आहे। तर इथे सर्व प्रकारच्या कंपन्या आहेत। तर हा सर्व औद्योगिक एरिया असल्यामुळे इथे ही वाहनांची अशी गजबज असते। तर मला जायचं आहे आता लोकमंडीला। तर साधारण इथून 2 ते 2.5 किलोमीटरवरती नर्सरी आहे। तर चला मी जाते, मग नर्सरीला दाखवते तुम्हाला। तर इथून टर्न घ्यायचा आहे। तर तिथे समोरचा बोर्ड दिसतोय तुम्हाला, आमली औद्योगिक वसाहत म्हणून। तर हे आहे संपूर्ण आमलीचाच परिसर आहे हा। तर भरपूर मोठ्या प्रमाणात इथे उद्योग व्यवसाय चालतात। तर अजूनही आपल्याला जायचं आहे पुढे। तर भरपूर मोठा हा कंपनी एरिया आहे आणि आता इथून थोडंसं पुढे गेल्यावर एक पूल लागेल। त्याची सर्वात मजेशीर गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता हा समोर दिसतोय बघा तुम्हाला, पूल लागेल आता। तर हा जो पूल दिसतोय तुम्हाला, ह्या पुलाच्या डाव्या बाजूला गुजरातची हद्द सुरू होते आणि ह्या पुलाच्या उजव्या बाजूला दादरा नगर हवेली आहे आणि पाणी अतिशय ओसंडून वाहत आहे। खूप पाऊस चालू असल्यामुळे इथे पाणी खूप प्रमाणात वाहत आहे आणि इथून मी चालले आता लोकमंडीला। तर हे बघा, हे सिल्वासा शहर दिसतंय तुम्हाला त्या साईडला आणि इकडे आता आपण गुजरातची हद्द लागते ह्या साईडला। तर आता आपण आलो आहे नर्सरी बघायला। तर इथं बघा, जसं आपण नर्सरीच्या एरियात प्रवेश करतो, ही सर्व सरकारी शेतं आहेत। तर तिथं भाताची लागवड चालू आहे आणि हे जे मोठे मोठे झाडं तुम्ही बघताय, तर हे कुठे मी सिल्वासाच्या बाहेर नाही आहे, सिल्वासामध्येच आहे। तर अशा प्रकारे खूप मोठी मोठी झाडं आहेत, त्यांना नंबर दिलेले आहेत आणि हे बघा, इथे भाताची शेतीची लागवड चालू आहे। तर हे सर्व आहे सरकारी शेत आहे। या लोकांना सरकारी नर्सरी कुठे हे विचारलं असतं, त्यांनी आम्हाला सांगितलं अजून पुढे आहे। तर आता आम्ही चाललो आहे अजून पुढे। बघूया आता आम्हाला रोपं भेटतात की नाही ते। हे असे इथं भाताची लागण चालू आहे। इथे हे पाऊस आल्यावरती लपण्यासाठी थोडीशी सुविधा त्यांनी केलेली आहे। इथं आजूबाजूला सर्व शेतं आहे आणि मोठी मोठी आंब्याची झाडं आहेत। तर हे सरकारीच क्षेत्र आहे। त्याच्यामध्ये हे बघा, दोन्ही साईडनी कशी छान आंबे लावण्यात आलेली आहे। इतरही झाडं आहेत फळांची, नारळ आहे, लिंबू आहे, संत्रा आहे। खूप सारी अशी उपयुक्त अशी झाडं आहेत। मोठे मोठे चिकूचे झाडं पण आहेत इथे पुढे दिसत आहेत। तर इकडे नर्सरी दिसत होती म्हणून मी गेली, पण मला इथं आल्यावरती कळालं की हे सर्व सरकारी नर्सरी आहे इथे, पण ही रोपवाटिका आहे जिथे ह्या आदिवासी लोकांसाठी विविध प्रकारची भाज्यांची रोपं बनवली जातात आणि त्यांना त्याचं वाटप केलं जातं। हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, सर्व दोन्ही साईडनी प्रचंड स्वरूपात अशी झाडं लावलेली आहेत त्यांनी। काही चिकूची आहेत, काही आंब्याची आहेत, विविध फळांची झाडं आहेत। तर ही विविध स्वरूपाची झाडं आहेत। तसेच इथे वेगवेगळ्या प्रकारची भाताची शेतीही केली जाते। तुम्ही बघू शकता, भातासाठी गाळ केलेला आहे इकडच्या बाजूला। इकडे ही झाडं आहेत मोठी मोठी। हे बघा, ह्या साईडला अशी भाताची रोपं यांनी उपटून अशी ठेवलेली आहेत। तर खूप मोठ्या प्रमाणात इकडे भात शेतीच जास्त केली जाते, म्हणून भाताचीच रोपं आहेत या सीझनला, कारण पाऊस जास्त पडतो। तर आता आपण आलो आहोत त्यांच्या फार्मवरती, गव्हर्नमेंट फार्मला भेट देण्यासाठी। तर मी आता मध्ये जाऊन चौकशी करते आणि मग तुम्हाला सांगते। तर मंडळी, हे होतं रोपवाटिकेचं कार्यालय। तर तिथे जाऊन मी चौकशी केल्यावर असं कळालं की त्यांच्याकडं सर्व प्रकारची बियाणं असतात। हा आदिवासी एरिया असल्यामुळे ह्या लोकांना ते लोक रोपं बनवून आणि मग पुरवतात। तर त्याची ते सुरुवात करतात ते भात कापणीच्या अगोदर, जेणेकरून की भात कापणी झाल्यानंतर त्यांना ते रोपं लावता येतील।
तर अशा प्रकारे त्यांचं नियोजन असतं, त्यामुळे त्यांच्याकडं सर्व प्रकारची फक्त रोपं भेटतात. तर त्यांनी मला सांगितलं आहे, तुम्हाला वृक्षारोपणासाठी वृक्ष हवी असेल तर तुम्ही सिल्वासामध्येच फलांडी म्हणून आहे तिथे जा. तर नेक्स्ट व्हिडिओ मी पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला फलांडीची नर्सरी मी दाखवेल, सरकारी नर्सरी. आता आलोच आहोत तर हा नैसर्गिक आनंदही घेऊया. तर मंडळी, रोपं तर मिळाली नाही, पण म्हटलं इथपर्यंत आलोच आहोत तर या निसर्ग सौंदर्यामध्ये एखादी रीलही बनवावी आणि निघालो आम्ही घरी परतीच्या प्रवासाला. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, यूट्यूबला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजला बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.